नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या तासिकेत आपण नाट्यात्म साहित्य हा BA प्रथम वर्षासाठीचा ऐच्छिक पेपर क्रमांक 2 या संबंधीची ओळख करून घेणार आहोत. मराठी साहित्यामध्ये कविता, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी वाङ्मय प्रकारापेक्षा आगळा वेगळा ठरणारा नाटक या वाङ्मय प्रकारासंबंधित घटकांचा विचार आज आपण करणार आहोत. नाटक हा दृकश्राव्य स्वरूपात प्रयोगशील असा वाङ्मय प्रकार आहे. नव्हे तर प्रयोगशीलता हेच नाटकाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. नाटकामध्ये पाहण्याला व अनुभवण्याला विशेष महत्त्व आहे. घटना आणि पात्रे यांच्या माध्यमातून कथानक मांडले जाते. पात्राच्या अभिनयातून, क्रियाप्रतिक्रियातून नाट्यवाङ्मयात व्यवहार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. भरतमुनीच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात याबद्दलचे सविस्तर विवेचन दिलेले आहे. अभ्यासूनी ते आवर्जून वाचावे. नाटक या संज्ञेचा मूळ अर्थ अभिनय करणे असा आहे. नट हा संस्कृत शब्द मुळात प्राकृतातील असून तो नर्त म्हणजे नाचणारा या संस्कृत शब्दांचा अपभ्रंश होऊन प्राकृतात आला. मूळ अर्थाप्रमाणे पाहता नाटक या शब्दाचा अर्थ नाचणे असाच आहे. नट म्हणजे अभिनय करणारा, सोंग करणारा व नाटक म्हणजे नाट्यरूपाने, सोंगाच्या रूपाने दाखविणे वा सादर करणे असा प्रचलित अर्थ रूढ झालेला दिसून येतो. इंग्रजीमध्ये ड्रामा या मूळ ग्रीक शब्दात ड्रॅन या शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ कृती करणे, टू डू असा आहे. ड्रोमेनॉन म्हणजे केलेली कृती व मायथॉस म्हणजे सांगितलेली कृती असा फरक प्राचीन ग्रीसमध्ये केलेला दिसून येतो. नाटक या शब्दाची व्याख्या करणे आजही कठीण आहे. मात्र नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारे व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव असे म्हणता येईल. किंवा नाटक म्हणजे माणसाच्या अंतर्बाह्य क्रियाप्रतिक्रियांचे दर्शन घडविणारा आकृतिबंध होय. अशा पद्धतीने नाटकाची सर्वसाधारण व्याख्या आपणास करता येईल. या नाटकास पाचवा वेद म्हणजेच पंचमवेद असेही म्हटले जाते. त्याचे कारण असे की ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून गीत व अथर्ववेदातून विविध रस असे वेगवेगळे घटक एकत्रित करून नाट्यवेद निर्माण झालेला दिसून येतो असे भरताने म्हटले आहे. याचा अर्थ संवाद, अभिनय, संगीत आणि रस हे नाटकाचे 4 प्रमुख घटक ठरतात. या विविध भावांनी संपन्न आणि विविध प्रसंगांनी युक्त असलेल्या लोकवृत्ताची, जगातील लोकांच्या आचारविचारांची अनुकृती म्हणजे नाटक होय. नाटक म्हणजे भावानुकीर्तन, नाटक म्हणजे जीवनाचे दर्शन घडविणारा आरसा होय असे भरत म्हणतो. अशा या नाटकाचा उगम कशा पद्धतीने झाला ते थोडक्यात आपण पाहूया. या नाटकाचा उगम सर्वप्रथम असे म्हटले जायचे की नाट्यवेद निर्माण करून ब्रह्मदेवाने तो भरताच्या हाती दिला. परंतु या कल्पित कथेपेक्षा खऱ्या अर्थाने लोकजीवनाचा स्वाभाविक जो प्रवृत्तीचा भाग आहे
तो भाग या नाटकातून दिसून येतो असेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. त्याहीशिवाय ऋग्वेदातील संवाद सूक्ते, पुराणातील सूत परंपरेत, ग्रीक रोमन नाटकांचे उगमस्थान धार्मिक परंपरेत, भरतमुनी, पाणिनी, पातंजल, अश्वघोष, कालिदास, ख्रिस्तयान यांच्या जीवनकथा, प्रबोधन काळातील इटालियन संगीताचे ओपेरा, एलिझाबेथकालीन नाट्य, तत्कालीन विल्यम शेक्सपियर याचा कालखंड म्हणजेच इसवी सन 1564 ते 1616 हा तर नाटकांचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. अशा या आधुनिक नाटकाला नवे चैतन्य, नवी दिशा देण्याचे काम काही नाटककारांनी केलेले दिसून येते. ते म्हणजे इब्सेन ब्रॉन यांचं डॉल्स हाऊस हे नाटक, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि चेखोव हे 3 नाटककार अतिशय महत्त्वाचे ठरले जातात. आणि इथपासून ते आजच्या मराठी साहित्यातील नाटककारापर्यंतची जी पूर्व परंपरा आपणास दिसून येते, ही नाट्यवाङ्मय सृष्टीचं सौंदर्य वाढवणारं अशा पद्धतीचं योगदान किंवा त्याचा परंपरेचा जो धागा आहे तो आपणास सांगता येईल. अशा या नाटकाचे स्थूलमानाने जे काही प्रकार मांडलेले आहेत ते आपणास त्याच्या स्वरूपावरून सांगता येतील. ते म्हणजे 1 शोकात्मिका, 2 सुखात्मिका, 3 प्रहसन अशा पद्धतीचे हे जे प्रकार आहेत तर याच्या स्वरूपावरून सांगता येतात. शोकात्मिका म्हणजे काय, तर ज्या नाटकांचा शेवट दुःखमय किंवा दुःखात्मक प्रसंगाने होतो त्या नाटकाला शोकात्मिका किंवा शोकात्म नाटक असे म्हटले जाते. आणि ज्या नाट्यकथनाचा, नाट्य वाङ्मयाचा शेवट हा आल्हाददायक, सुखदायक होत असतो त्या नाट्यकाला सुखात्मिका असे म्हटले जाते. आणि तिसरा आणि महत्त्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रहसन. प्रहसन हा नाटकाचा तिसरा प्रकार अशा पद्धतीने मानला जातो की जी नाटके किंवा जी घटना रंजन प्रदान, हलके फुलके विनोद निर्मिती यावर भर देणारी असते, या घटनेचा किंवा या नाटिकेचा अंतर्भाव प्रहसन या प्रकारामध्ये केला जातो. याशिवाय नाटकाच्या रचनेचं स्वरूप दीर्घत्व किंवा लघुत्व म्हणजे लहान आणि मोठेपणा किंवा अंकाच्या स्वरूपावरून वेगवेगळं दिसून येतं. यावरूनही काही नाटकाचे प्रकार केलेले आपणास दिसून येतात. त्यामध्ये विशेषतः एकांकिका आणि नाट्यछटा हे 2 भाग येतात. जो भाग एका अंकाचा असतो, एकाच दृष्टिक्षेपामध्ये चित्रण घडवलेलं असतं, त्याला एकांकिका असे म्हणतात. तर नाट्यछटा या अंतर्गत आत्मगत भाषणाचा साहित्यिक प्रकार म्हणजे स्वतःच स्वतःशी केलेलं विवेचन किंवा भाषण ज्या नाट्यछटेतून होतो त्याला आपण नाट्यछटा असे म्हणतो. आणि या पेपरमध्ये आपणास नाट्यछटाकार विशेषतः दिवाकर यांच्या 2 कथेचा अभ्यास अगदी सुरुवातीलाच करावयाचा आहे. यासाठीची म्हणून अधिक माहिती सांगितलेली आहे.
दुसरा म्हणजे नाटकाचे महत्त्वाचे घटक. नाटक म्हटलं की आपण सहज म्हणून जातो की अशा अशा पद्धतीचा घटक किंवा रंगभूमीवर सादर केल्या जाणार जे काही कथाप्रसंग आहे त्याला आपण सहजतेनं नाटक म्हणतो. परंतु या रंगभूमीवर किंवा एखाद्या जागेवर एखाद्या कला थिएटरमध्ये किंवा नाट्यगृहामध्ये सादर केलेली कथा म्हणजे नाटक नव्हे, तर त्यासाठी अंगभूत असणारे काही महत्त्वाचे घटक आहेत. त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे कथानक. मग नाटकाचं कथानक म्हणजे काय, तर यालाच काही जण नाटकाची संहिता असे म्हणतात. दुसरा महत्त्वाचा घटक आहे स्वभाव चित्रण. नाटकामधले सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या पात्राचं असणारं स्वभाव रेखाटन. तिसरा महत्त्वाचा घटक नाट्यवाङ्मयातला तो म्हणजे संवाद. कोणत्याही नाटकामध्ये किंवा नाट्यछटामध्ये संवाद हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. नव्हे, संवादच हा नाटकाचा आत्मा किंवा प्राण म्हटला जातो. आणि या नाट्यछटेमध्ये या वरील सर्व घटकासोबतच वातावरण निर्मिती हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. त्याचबरोबर असणारा नाटकाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि हुबेहूब चित्रण करणारा घटक म्हणजे अभिनय. या अभिनयालाच एक विशिष्ट चैतन्य निर्माण करणारा घटक असतो तो म्हणजे नेपथ्य. आणि कोणत्या काळातलं, कोणत्या घटकाचं, कोणत्या वर्गाचं, कोणत्या सामाजिकतेचं चित्रण करणार आहे, त्या प्रसंगानुरूप पात्रानुरूप असणारी त्या नाटकाची भाषा. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे नाट्यप्रयोग ही नाटकाची अतिशय महत्त्वाची घटक योजना आहे. याशिवाय नाट्यघटिका पूर्ण होत नाही. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेत आपण नाट्यात्म साहित्याचा आढावा घेत असताना नाटकाच्या उगमापासून नाटकातील किंवा नाट्यछटेतील महत्त्वाचा जो भाग आहे त्याचा विचार या तासिकेत केलेला आहे. उद्याच्या तासिकेत आपण प्रत्यक्ष लेखकाकडे वळणार आहोत, दिवाकर कृष्ण यांची नाट्यछटा. धन्यवाद.